मालवणी मसाले, मटन मसाला, मच्छी मसाला, गरम मसाला सर्व घरगुती उत्पादन आहे. वेगळ्या प्रकारच्या फ्रूट गोळ्या आहे, जिरा गोळ्या आहे, अनारदाना आहे, आवळ्यांचे भरपूर सुरमई आहे, शेंगदा आहे, तुकडा आहे सुरमईचा बघा. हे आपल्याकडे सगळ्या विदाऊट सुपारी मुखवास आहे. या झाडाला किडी वगैरे लागले तर सर्दी झाली बोटावरती लावा, नाकाच्या आतल्या भागात लावा. 10 मिनिटात सर्दी काय ते फ्राय होते. नमस्कार, अक्षय ब्लॉग चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत चारकोपमध्ये मालवणी महोत्सव जत्रा ही कशा प्रकारे असणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. ही जत्रा चालू आहे 1 डिसेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत आहे. हे चारकोपला आहे. तर आता आतमध्ये पण जाऊया. आतमध्ये आपण जात आहोत. आतमध्ये आता आम्ही मनपूर्वक स्वागत दिवस आणि तिसऱ्या दिवशी आपल्या समोर मधील प्रसिद्ध सादर केला जाणार आहे. हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यापूर्वी आपण सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेविका श्रीमती माझं वैशिष्ट्य या विविध जी देवस्थानं आहेत, प्रसिद्ध देवस्थानं आहेत, मंदिरात त्या मंदिरामधील ईश्वराचं अधिष्ठान या ठिकाणी निर्माण केलं जातं. आणि या दिवशी ज्या मंदिराची प्रतिकृती इथे साकार केली आहे ती मालवण येथील जय गणेश मंदिर. जय गणेश मंदिर मालवण शहरापासून 18 किलोमीटर अंतरावरती असलेलं हे मंदिर आहे. या मंदिराची स्थापना ज्योतिवास्कर आणि कालगणेकर जयंतराव साळगावकर यांनी केलेली आहे. आणि ही स्थापना करत असताना गणेश भक्तांना त्यांच्या व्यवसायात निरंतर जय मिळून द्यावा, जागतिक व्यापार उद्योगापासून खेळापर्यंत सर्वच आघाड्यांवरती भारतीयांना यश मिळावं, जय मिळावं म्हणून या मंदिराचं, या संकल्पनेतून या मंदिराचं नाव जय गणेश असं ठेवण्यात आलं. या मंदिरामध्ये सभामंडपाच्या गाभाऱ्याच्या घुमटावर आपल्या बाजूने गणपतीच्या एकूण 8 मूर्ती कोरलेल्या आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकत नाहीये, पण आपण जर प्रत्यक्षात त्या मंदिरामध्ये गेला त्या प्रत्यक्षात मंदिरामध्ये सभामंडपाच्या गाभाऱ्यामध्ये एकूण 8 मूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडपामध्ये उभ्या राहिल्यानंतर आपण 8 दिशांना असलेल्या या 8ही मूर्ती आपल्याभोवती आपलं रक्षण करण्यासाठी उभ्या आहेत असं आपल्याला जाणून घेतो. अशी भावना मनामध्ये उत्पन्न होते. आणि तेथे उभा राहिल्यानंतर समोर दिसणारा हा सुवर्ण गणेश सिद्धी आणि बुद्धीसहित आपल्याकडे प्रसन्न मुद्रेने आणि दया दृष्टीने पाहत आहोत असंच आपल्याला आपल्या भावनेमधून आपल्या दृष्टीमधून दिसत असतं. जय गणेश मंदिरात सिद्धीच्या हातात हात, तलवार आणि बुद्धीच्या हातात आदर लेखणी असून गणेशाचं पारंपरिक ध्यान मन प्रसन्न करणारा आहे. मंदिर सभामंडपामध्ये मध्यभागी एक वैशिष्ट्यपूर्ण अष्टकोनी नक्षी आहे. त्यामुळे प्रत्येक नक्षीचा मोजून 8 वेळेला वापर करण्यात आलेला आहे. या जागी उभ्या राहून आपण श्रद्धेने केलेली मनोकामना पूर्ण होते, ती पूर्णत्वास जाते अशी भावना गणेश भक्तांच्या मनामध्ये दृढ झालेली आहे. मकर संक्रांतीच्या वेळेला सूर्याची कोवळी किरण या मूर्तीवरती थेट येऊन पडतात आणि त्याच वेळी सोन्याचा गणपती विलक्षण अशा दिशाने उजळून त्या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. असं हे गणेशाचं मंदिर ज्योतिभास्कर कालगणेकर जयंतराव साळगावकरांनी निर्माण केलेलं आहे. आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती या मंदिराची देखभाल करतात, या मंदिराचं संयोजन करतात. आणि असं हे मंदिर आपल्या ठिकाणी या मालवणी महोत्सवामध्ये साकारलेलं आहे. या जागेमधील मंडळी या देवस्थानाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम किंवा कोकणामध्ये
देवस्थानांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या महोत्सवाच्या माध्यमातून होतं. आणि आपल्याला या मुंबईमध्ये मालवणी जत्रेमध्ये माझा स्टॉल असतो. तिकडे कोकम सरबत, आंबा सरबत, लेमन जिंजर, आवळा अशी नैसर्गिक सगळी फळांची सरबत आम्ही ठेवतो. आणि आमच्याकडे स्पेशलिटी आहे केशर वेलची खरवस. तो आमचा खूप स्पेशल आहे खरवस. तर या आणि तुम्ही इथे टेस्ट करा. हे काय दिसते गावडी बंधू बचत गट यांचं स्पेशल मसाले, शेंगदाण्याची चटणी आहे, कुरकुड असे वेगवेगळ्या प्रकारचे ते मसाले. हे गावचे रताळे आणि पुढे तांदूळ आणि हे कोकम आहे आणि हे गावची पोळी. पासून बोले नाचणीची बॉबी येते त्याला. इथं तळू शकता, ओव्हनमध्ये पण करू शकता. ओके, हे आपलं मक्यापासून तयार केलं आहे. मका खातो ना, मक्यापासून तयार केलं त्याला. हे तुम्हाला ओनियन रिक्स आहेत. कांदा आणि नाचणीपासून तयार आहे ओनियन रिक्स. एक कशापासून झालेले? कांदा आणि नाचणी. कांदा आणि नाचणी कितीला पॅकेट आहे? 60 रुपयाला एक आहे. 2 घेतले 100ला 2. आणि हे वर्षभर घरात ठेवा. कुठला घ्या, हे पण 60ला, हे पण 60ला, हे पण 60ला. दोन्ही घेतलं 100ला. वर्षभर घरात ठेवा, खराब होत नाही. तळू शकता, ओव्हनमध्ये करू शकता याला. थँक्यू. या ठिकाणी मालवणी मच्छी सेंटर आहे. वेगवेगळ्या प्रकारची मच्छी मालवणी. हे सुरमई आहे आणि हे कोणते? सुरमईचाच आहे. सुरमई आहे, शेंगटा तुकडा आहे सुरमईचा. सुरमईचा कुठले? ढोम आहे. आणि हे कोणते? तेंडली सुकट आहे. तेंडली सुकट आहे. सोडा कोलम जवळा करते पण मी हे करत नाही. मसाले दुकान स्टॉल वरती आलो आहेत. बघूया तर बोला. आमच्याकडे मसाले, पीठ, मालवणी मसाले, मटन मसाला, मच्छी मसाला, गरम मसाला सर्व घरगुती उत्पादन आहे. गावात ते झाडू पण आलेले आहेत. वड्याचं पीठ, डांबोळी पीठ तयार. बघा हे सर्व प्रकारचे आहेत पण काटे कणगे, तांदूळ, पोहे, कोकमत, घरगुती चार आगळे आणि हे लाडू आहेत. खाजे आहेत. तसेच कोकमाचा आगळ, सरबत, तांदळाचे लाडू, तांदळाचे लाडू आहेत चांगले घरगुती. सद्गुरू कृपा मुखवास वाले ते सर्व प्रकारचे मुखवास आहेत या ठिकाणी. सद्गुरू कृपा मुखवास. आपल्याकडे भरपूर प्रकारच्या व्हॅरायटी आहेत मुखवासमध्ये. सुपर आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. फ्रूट गोळे आहे, जिरा गोळे आहे, अनारदाना आहे, आवळ्यांचे भरपूर प्रकार आहेत आपल्याकडे. हा तिखट आवळा आहे, गुळातला आहे, हा साखरेमधला येणार, मधातला आवळा आहे. पान मसाले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. सर्दी खोकला कफसाठी आपल्याकडे स्पेशल अद्रक पण आहे. पानगोळे आहेत स्पेशल. पेरूमध्ये आहेत. हे ओरिजिनल अल्फान्सो आपल्याकडे आहे. चिंचेचे आहे, स्ट्रॉबेरी आहे, पेरू आहे, कच्च्या आंब्याची पण आहे, कच्च्या कैरीची. हा स्पेशल बोर असतात त्याचा मुखवास आहे आपल्याकडे. हा क्वालिटी चांगली मिळणार तुम्हाला, फ्रेश आहे एकदम. आपल्याकडे बडीशोप पण आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या बडीशोप आहेत आपल्याकडे. भरपूर प्रकार मिळणार तुम्हाला बडीशोपमध्ये. ही पुदिना गोळे आहे. गॅस एसिडिटी पचनावरती छान आहे. कोकमाच्या आगळाची पण आहे पित्तावरती. पाचक गोळे सर्व प्रकारच्या. लहान मुलांसाठी हे जिरा गोळे आहे, फ्लेवर मध्ये आहे. हे फ्रूट गोळे आहेत. लेमन गोळे वगैरे आहेत माउथ फ्रेशनर पचनाला. जेले आहे, विदाऊट जिलेटिन जेले आहे आपल्याकडे. चेहरे आहे, स्पायसी कैरी आहे, जिरा कैरी आहे. स्पेशल मध्ये आहे ना तुम्हाला मुखवास. भरपूर व्हेरायटीचा मुखवास मिळेल. नमस्कार, माझं नाव विनोद जाधव. आशुकोटे इंडस्ट्री माझी कंपनी आहे. मी गोराईत राहतो. गेली 18 वर्ष मी ते स्टॉल लावतो आणि हा स्पॉट माझा फिक्स असतो. माझे जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत, माझे टॉक्सिन्स नाही आहे किंवा केमिकल नाही आहे, जेणेकरून तुम्हाला साईड इफेक्ट होत नाही.
हां, हे माझं सगळ्यात पहिलं प्रोडक्ट मॅटकोकी. हे जे प्रोडक्ट आहे सगळ्या कीटकांसाठी आहे. हे देखून मुळासकट जातात, झुरळ जातात आणि वाढीचा प्रॉब्लेम वगैरे जातो आणि झाडाला किडी वगैरे लागले तर ते संपूर्ण याने जातात. आणि याच्यावरती माझं QR कोड स्कॅनिंग केलं तर प्रोडक्ट सगळ्या प्रोडक्टची माहिती दिली याच्यावरती. नंतर माझी कॉपरसाठी ट्यूब येते, ही लावा 1 ते 5 वर्ष कॉपर होते आपल्याकडे, पण आपण वर्षाची गॅरंटी देतो. हे सगळं तुम्हाला माझं यूट्यूबला पण आहे. तुझं आशू कॉलेज इंडस्ट्री टाकली तुम्ही त्याचा स्प्रे करा, कोणती गाडीमध्ये येत नाही. जसे कॉकरोचची आपली पेस्ट आहे, खूप प्रसिद्ध आहे. आणि आपलं शुद्ध सफार हे मल्टीपर्पज क्लीनर आहे. हे तुम्ही डोमॅक्स, लायझोल, डेटॉल वगैरे वापरता ना, सगळ्यामध्ये केमिकल्स असतात. हे नॅचरल आहेत, त्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्ट नॅचरल आहे. आणि मुंगी कधी होत नाही. तांबा पित्त सोडून तुम्ही काही स्वच्छ करा, सगळं स्वच्छ होतं. तांबा पित्त आणि LED LCD या 4 वस्तू सोडून तुम्ही काही स्वच्छ करा, वस्तू क्लीन होतात आणि घर आपलं शुद्ध राहतं. करोनामध्ये लोकांनी खूप वापरलं, व्हायरल इन्फेक्शन होत नाही आणि याचा 5 लिटर कॅन घरपोच येतं. म्हणजे छोटं पॅकिंग मी इथे तुम्हाला देतो, जेणेकरून वापरून मनी बॅक गॅरंटी. विनोद जाधव, आशू कॉटेज इंडस्ट्रीज ही माझी कंपनी आहे आणि ACI पेस्ट कंट्रोल ही सर्व्हिस देते. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली सर्व्हिस आहे. नंबर आहे 720-8542-347. यावरती काय असेल तर संपर्क साधू शकता. थँक्यू व्हेरी मच. वाटे मसाले स्टॉलवरती. त्याचं नाव सुनील भोकाडसे. ओके, लाडू 80 रुपये, 40 वडे, 150 रुपये पाव. शेवची लाडू 40 वडे, 80 वडे, 60 वडे, 50 वडे खाली आहे. कुळदाचं पीठ आहे, 70 वडे, 60 वडे, आंबोळी पीठ आहे, आवळा पीठ आहे, 50 रुपये आणि 70 रुपये. वडा पीठ 70 रुपये. हे कोकम आहेत आणि हे 100. आणि या ठिकाणी सर्व प्रकारचे मसाले आहेत. हे उकडे तांदूळ आहे, हे कोकम आहे आणि पोहे गावठी पोहे आहेत. आणि या ठिकाणी सर्व आमरस सर्व प्रकारचे आहेत. कोकम या ठिकाणी मुखवास आहेत. व्हेज मंचुरियन क्रिस्पी मसाला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या फळभाज्याचे पकोडे बनवू शकता 500. आणि यात चिकन लॉलीपॉप, फिश फ्राय, झिंगा फ्राय, चिकन तंदुरी, चिकन 65, कलेजी, पोटा वगैरे इझिली फ्राय होतं. यात आजीनं मोठं नाही आहे, होममेड मसाला, कणकवलीचं प्रोडक्ट, मटकर मसाला. आणि हे सर्व पापड आहेत. सगळे पापड कुठले घ्या, 80ला एक पापड आहे, 150ला 2. हा जिरा पापड आहे, जिरा मसाला आहे, गार्लिक पापड आहे, हा साबुदाणा बटाटा आहे, तो चीज बटाटा आहे, तो पेरी पेरी. गोसावी स्वीट्स मार्ट आहे या ठिकाणी. तर हे सर्व मालवणी हे सर्व आहे. वास्तू भांडार आहे आणि जवळजवळ 15 ते 20 वर्ष स्टॉल लावतो. मालवणी मसाला वगैरे हा स्पेशल आपला घरगुती मसाला आहे. हे सर्व ना स्पेशल मसाले आहेत. आणि हे सर्व लाडू, हे पीठ आहेत, कोंबडीवाडा पीठ आहे, घावण पीठ आहे, आंबोळीचं पीठ आहे, लाडू आहेत, खडके वगैरे स्पेशल मसाले, कोकम आहे, म्हणजे तांदूळ आहे, पेयासाठी. आणि हे गावठी पोहे आहेत ना. लाल पोहे हे फक्त दुधातनं खायचे असतात. चाट नाही घेत. तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला गावावरून आणावं लागतं. तर काही मागे सरबत पण आहेत. सरबत आहे, मँगो पल्प आहे, मध आहे, आपलं गावठी मध आहे, प्युअर गावठी मध आहे. कितीला आहे ते? प्युअर गावठी मध 80 रुपयाला आहे. 80 रुपये. इथे गृहिणी पापड लोणचे. तर या ठिकाणी सर्व प्रकारचे लोणचे आहेत. चुंदा, लिंबाचं तिखट आवळ्याचं गोड आहे, करवंदाचा आहे, कांदा आणि लसणाचं दोन आहेत, काळा आणि लाल मसाला आणि मिक्समध्ये 2 आहेत.
हा लिंबू मिरची आहे, ही नाही मिरची ही मिरची आहे हा का? मिक्स आहे. मसाला हा वेगळा मिरची मिक्स आणि हा रेग्युलर मिरची. ही आंब्याची खटाई आहे. 40 लाख आंब्याचा तांदूळ. कार हँगिंग कसं आहे? कार हँगिंग बघा श्री स्वामी समर्थ कृष्ण. तर हे ज्वेलरी आहे सर्व या ठिकाणी. ओमकार तेंडुलकर रुपण्यावरती सर्व प्रकारचे आंब्यात आहे, चंदन आहे, मुळ्यासाठी शतावरी आहे, सुंठ आहे, हे सगळं नाव आहे त्याच्यावर. ओके कापूर आहे ते प्रकारचे. ते लाडू पण आहे तिथेच. आपल्याकडे टेस्ट करायला पाचक गोळ्या वगैरे, हिंगाची गोळी वगैरे, तयार पानं वगैरे हे आपल्याकडे सगळ्या विदाऊट सुपारी मुखवास आहे. या तुमच्या 6 ते 7 महिने टिकणाऱ्या गोळ्या आहेत. परत लहान मुलांसाठी पाचक गोळ्या वगैरे, जिरा गोळ्या, लेमन गोळ्या, जेली वगैरे, चेरी आहे. पाचकमध्ये आवळा सुपारी आहे, पिंपळी आहे. चटपटीत आपल्याला तिखट जिरा कैरी आहे, चिंचेचे प्रकार आहेत. या सगळ्या पाचक गोळ्या आहेत. पचनक्रियेसाठी वगैरे छान आहे. हिंगाची गोळी आहे, कोकमाची गोळी आहे, अनारदाना आहे, जिरा गोळी आहे, पुदिना गोळ्या आहेत. 2 प्रकारच्या पुदिना गोळ्या आहेत. हे आवळ्याचे प्रकार आहेत. वेगवेगळे आवळे आहेत. मधातला आवळा, जिरा आवळा, तिखट आवळा, आवळा मावा, साखरेतला आवळा, हा चटपटा मँगो वगैरे आहे. पाचकमध्ये हिंगाची गोळी वगैरे पण छान आहे. नमकीनमध्ये परत तयार पानं आहेत आपल्याकडे, स्पेशल पानं. आपण बाहेर पान वगैरे खात नाही, त्यासाठी विदाऊट सुपारीची पानं. ह्याच्यामध्ये 5 फ्लेवरमध्ये पानं आहेत. गुलाब खारीक आहे, खजूर खारीक आहेत, हे सुपारी आहे, मिल्की सुपारी आहेत, 7 सीड्स आहे, अळशीचा मुखवास आहे, पाचक मुखवास आहे, ओवा वगैरे सगळं मिक्समध्ये. हे सर्व तुम्हाला पाहिजे असेल तर संपर्क नंबर सांगा ना. संपर्क नंबर आपला 9561975828 आहे. पाहिजे असेल तर नंबरवरतीच कॉल करा. हा नंबर आणि हा आपला ॲड्रेस आहे. मिनिमम 1 किलोची ऑर्डर असेल तर घरपोच आपल्याला भेटते. बोला सेंटर मग मला आता कळलं की ते जत्रा भरली आहे, म्हटलं तुम्हाला फोन केला होता. बघा या ठिकाणी सर्व प्रकारचे मुखवास आहेत. हा चैत्री गुलाबाचा गुलकंद आहे. डोकं शांत ठेवण्याकरता, शांत डोक्याला शांत ठेवणं. इन्स्टंट रेडी मिक्स मंचुरियन पकोडा मसाला आहे. नॉनव्हेजसाठी आहे, व्हेजसाठी आहे. झटपट बनवतात ते. अशा प्रकारे कालवायचं आणि तेलामध्ये फ्राय करायचं. झालं. मिसळ मसाला आहे, चाय मसाला आहे, इम्युनिटी बूस्टर, अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आहे. रोज चहामध्ये प्यायचा. रोज चहामध्ये पिल्याने व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करतात. झणझणीत हेल्दी टेस्टी चटणी आपल्याकडे शेजवान चटणी, हॉट अँड टेस्टी. पाणीपुरीचं रेडी पाणी आहे, झटपट 2 मिनटात पाणीच झटपट. आणि पापडाचा वेगळा प्रकार आहे. या टेस्ट करा आणि घेऊन जा. आवडेल ते घ्या. सोडायचं नाही, मालिश नाही करायचं, काही नाही, फक्त लावायचं 10 मिनिटात. तात्पुरता पोटातील ज्या तक्रारी आहे, जळजळणे, पित्त, आम्लपित्त, कफ, अजीर्ण, पोटुकी, गॅस्ट्रबल, त्यासाठी 2 थेंब साखरेच्या पाण्यात लिंबाच्या रसात किंवा मधामध्ये 2 थेंब टाकून याला तुम्ही लावू पण शकता आणि पिऊ पण शकता. दोन्ही प्रकारे वापर करू शकता. रोग अनेक आहेत, उपचार मात्र एकच आहे, अमृत बिंदू. सर्दी झाली बोटावरती लावा, नाकाच्या आतल्या भागात लावा. 10 मिनिटात सर्दी काय, हे सर्दीसाठी खास आहे. सर्दी अर्धं डोकं दुखतं त्यासाठी. कोणाला फिट येत असेल तर ओढायला द्यायची, 2 मिनिटात उभं राहील. कोण दारू पिला असेल त्याला ओढायला द्यायची, 2 मिनिटात दारू उतरते. हळू ओढून मार. अमृत झटका. नंतर माहिती पडणार आहे, माहिती पडलं तर माणूस परत घेणार आहे. आवळा मावा, आवळा कॅन्डी आहे, फणसाचे वेफर्स आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट आहेत.
हे पेरू आहे, मिक्स फ्रूट आहे, चिंच आहे, कच्ची कैरी आहे, आंबा आहे आणि फक्त 5 रुपये. हे सरबत प्रकारचे आहे तिथे. इथे कोकण माठ आहे. नंतर परत येऊ पैसे. बघूया ना. हे बघा मारुती फर्निचर मार्ट आहे या ठिकाणी. फोटो घेऊ या ना. तशी छोटी नाही का? छोटी नाही, ती ओटेला लावायची. हे पाट आहे. ती ओटेला कशापासून आहे ते? बघा हे आकाशी लाकडूपासून आहे. आणि हे कोणत्या लाकडापासून आहे? शिवणीचं आहे. हे सर्व शिवण आहे, फणस आहे. ते मालवणी हॉटेल आहे सर्व. मसाले आणि हे श्रेयस लोणचे. या ठिकाणी सर्व प्रकारचे लोणचे आहेत. सेम आहे, सेम. नमस्कार, मी सावंतवाडी चिताडी आडीमधून आलेलो आहे. सर्व आमच्याकडे हेल्मेट म्हणजे हातापासून सर्व हाताने बनवलेले सर्व. ही चिमणी आहे, तशी हे पाळणं आहे. सांगा याच्यातलं. हे मासे आहे, परत हे अगरबत्ती स्टँड आहे, परत हे ह्याच्या करवंटीपासून अगरबत्ती बनवलेले स्टँड आहे. परत ह्याच्यात 5 बावल्या येतात. हे सर्व आम्ही सावंतवाडी चिताडीत बनवतो. तसं काही मुंबईला भातुकली आहे, लाकडी खेळण्यापासून बनवलेले भातुकले आहे. ओके चालेल. हे काय? हे आहे रोलर आहे, रोलर आहे. ही चिमणी हलकी आहे. आणि एक नवीन मॅजिक आयटम आहे, ही कुठे भेटत नाही. ही चिमणी ह्याची बनलेली आहे, मातीची बनलेली आहे. ही बघा, आता आवाज बघा, बिना पाण्याची. आणि पाणी घातल्यावर बघा ह्याच्यात 7 आवाज येतात, 7 प्रकारे. तुम्ही बाहेर राहून दिवसाच्या चिमण्या खाली येतात, चिमणीचा आवाज येतो. तसंच हे आमचं एक्झिबिशनमध्ये स्टॉल असून आमचं दैसरला रावळपाड्यात आमचं स्वतःचं शॉप आहे. तुम्हाला कुठला वस्तू लागली तरी आमच्या फोन नंबर कॉल करायचा, तुम्हाला घरपोच डिलिव्हरी दिली जाते. तसं आमच्याजवळ लग्न रुखवातीच्या सर्व साहित्य घरपोच आम्ही डिलिव्हरी करतो, कुठलं लग्नाचं. आणि आमचं तसं सावंतवाडीला शॉप आहे, तसंच हे मुंबईला पण शॉप आहे, दैसरला. माझा नंबर घ्या, 9869818318. हा माझा नंबर आहे. कधी कॉल करा, 24 तास मी तिथे उपलब्ध असतो. थँक्यू. शेजवान चकली, मिक्स फरसाण, लसूण चिवडा आहे, नवरत्न चिवडा आहे, तिलवडी आहे, साखरवडी आहे, शंकरपाळा आहे, जिरा बिस्किट आहे, जिरापुरी आहे, मिठी गाठी आहे, कोणता आयटम आहे, स्ट्रॉबेरी चॉकलेट शंकरपाळा आहे. या ठिकाणी सर्व प्रकारचे कपड्याच्या वस्तू आहेत, बॅग आहेत, नवीन प्रकारच्या डिझाईननुसार आहेत या ठिकाणी. आर्ट सर्व डिझाईन केलेले आहेत याच्यावरती. या सर्व सावंतवाडीचे सर्व खेळणे आहे लहान मुलांसाठी. तर A to Z इथपर्यंत हे नावामध्ये बनवलेलं आहे, लाकडामध्ये. खूप एक कोरीव काम आहे. आता हे नवीन आलेलं आहे त्यांच्या इथे, चिनी मातीचं आहे ना ते. पझल पण आहे तिकडे. बघा या ठिकाणी सवई मसाले, उभ्या महाराष्ट्राची. आता बोला. कोल्हापुरी मिसळ येते, पुणेरी मिसळ येते,
नाशिक मिसळ आहे ते, शेवभाजी, भरली वांगी, पावभाजी, व्हेज बिर्याणी, अख्खा मसूर, नॉनव्हेजमध्ये चिकन सुका, चिकन रस्सा, मालवणी चिकन रस्सा, खानदेशी चिकन रस्सा, वराडी चिकन रस्सा, चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, कोल्हापुरी मटन सुका, कोल्हापुरी मटन रस्सा, खानदेशी रस्सा आणि सावजी मटन रस्सा, धनगरी आणि हे सर्व प्रकारचे मटन मसाले आणि फिश मसाले जे फिश फ्राय, फिश रस्सा येतो, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, ठेचा येतो, कोल्हापुरी ठेचा. हे कितीला आहे ठेचा? 30 रुपये. ओके. शेंगदाणा चटणी 50 रुपये MRP आहे. कढीपत्ता आहे, जवस आहे, लसूण आहे आणि कारलं. कांदा लसूण मसाला येतो, कांदा लसूण मसाले, वाटण येतं, लाल वाटण, काळा वाटण येतो. कॅटरिंग सर्व्हिस आहे. हे चिकन मालवणी आहे, हे चिकन सुक्का आहे, हे राईस आहे, हे डाळ आहे, हे कालवा आणि हे वांग्याच्या भजी आहे. हे गुलाबजाम आहे. बघा इथे स्पेशली थाली आहे इकडे. हे मोदक आहे, हे मच्छी ते फ्राय होते. लॉलीपॉप आहे, किमा पाव आहे, कलेजी पाव आहे, चवला पाव आहे, चिकन फ्राय, प्युअर पोट आहे. या ठिकाणी सर्व प्रकारची डिश आहेत वेगवेगळी. जेवण पण काय करणार हो, म्हणून हे करावंच लागते. पण आता आमचा नित्याचा कर्म म्हणजे काय? होम हवन करावं, देवतेला प्रसन्न करून घ्यावं आणि मनोवांछित इच्छा त्याच्या समोर मांडावी. हे परमेश्वरा, आतापर्यंत तेच करत आलो आणि ह्याच्या पुढेही तेच करेल. म्हणून म्हणतोय आता इथे आल्यानंतर होम हवन आणि पूजापाठ करावा, हेच योग्य. सांगून जरी आला नसेल तरी आपण सुरुवात करावी. कशासाठी? हे होम केल्यावर देवाना म्हणजे पाताळ होऊन तू
आणि जर का तुम्ही थांबवलं नसेल तर ब्राह्मणाची रक्षण करेल. एवढं नव्हे, साऱ्या ब्राह्मणाला सांगून ठेवा यावेळी हे तुम्हाला फोन करत असेल तर माझ्या पिता नावाने हो म्हणून करणं हे आमचं ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. हे काम केल्याशिवाय आम्हाला आमचं पोट कसं भरणार हो? असं म्हणतोस? हो. त्यापेक्षा तू माझ्या पिता नावाने हो म्हणतो, जेणेकरून माझ्या पिताचं आयुष्य रमेल. एवढं नव्हे की त्याला वीर प्राप्त होईल. तुमचा पिता हो काल कौरव मुख तुमचा पिता आणि त्याच्या नावाने होम झालं पाहिजे. आणि जर का झालं नसेल तर ब्राह्मणानो यावेळी दगडीला धरून त्या दरीच्या पेठे पण देईल. तुम्ही काल मुकार करून आला असा, पण माझाही काही लक्षण आहे. जरी ब्राह्मण असतो तरी शस्त्र मागे पुढे घ्यायला मी मागे पुढे तू काय करणार आहेस? काय करणार आहे हे बघूया आता. आता होऊन जाते म्हणजे ब्राह्मणा तू हटकाला पेटो आहे. लक्षात ठेव.
वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी कटू आरशा सारखा कटू आरशा सारखा मित्र बनव्या माझी गारव्या सारखा सकाळचा परा गेलोय महाराजावरती घातलोय त्या पुढेकरांना मोठा रानाचा पुढे सडेर हरण घातलोय एका शब्दान का बोलणार नाही माणसा तशी बरी ऐकले चांगली माणसं केव्हा वाईट बोलायची नाही मला वरान सोडलंय पुढेकरांच्या मला सुशागात घालतोय चाय पाण्या फेटरी रांग घेतलोय तोपर्यंत द्वारा हड्याची कडे जाऊची नाही किती कसा बांधला असा मी जरी जरी बसलोय ते चार चौघांना धरून असोय कित्याक आपण वाकडा तिकडा बोलला पण लोक काय तर आपण वाकडा तिकडा बोलताना पण आपण वाकडा थोडा कोणा बोलायचा नाही जेव्हा तेव्हा जातोय तेव्हा पुढेकरी मला सांगता हो बाबल्या घोरा सोडतोय लोकांच्या जित्राबाद जायसारखी नाही म्हणता मी सांगलेलं असं डोळ्यात डोळं लावून बघतलोय चित्राबाद कोणाच्या घालतो नाही म्हणाले माझ्या मनावर करतो लोक तुला काही घालतली चित्राबाद गेली तर मी आमचं तुम्ही काही काळजी करू नका